क्वालिटी मला एवढी काही छान वाटलेली नाही आहे जेवढी तिकडच्या वाटते. आणि हार घातल्यानंतर देवांचं सौंदर्यच काहीच खूप छान दिसतं. देवघर दिसायला सुंदर दिसतं. देवघर कितीही साधं असले तरी आपण ते कशा प्रकारे डेकोरेट करतोय यावर सुद्धा सगळं डिपेंड आहे. आणि माझ्याकडे अशा प्रकारची गाय वासरू आहे, त्यांचीसुद्धा मी देवघरात ठेवून पूजा करते. आधी मी ते होम डेकोर म्हणून यूज करायचे आणि माझ्याकडे धूप लावण्यासाठी धूपदाणी नाही आहे, सो मी DIY धूपदाणी बनवलेले आहे. इथे माझ्याकडे असा छोट्या प्रकारचा जो दिवा आहे जो मी यूज करत नव्हते, तर त्यामध्ये मी धूप लावणार आहे. त्याचा धूप लावण्यासाठी मी यूज करणार आहे आणि खूप छान पद्धतीने त्याचा यूज होतोय. मला वापरात नसलेल्या दिव्याचा मी अशा प्रकारे यूज केलेला आहे आणि ते छानसुद्धा दिसत आहे. देवांसाठी आज फुलं अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी झाडालाच आलेलं झेंडूचं फूल जे आहे ते देवांना अर्पण केलेलं आहे. नंतर मी देवापुढे रांगोळी काढणार आहे. हे मी रोजच काढते आणि अशा प्रकारची एक